तर ईस्टर्न फ्री वे वरती आपण कोंडी झाल्याचं बघतोय। खरं तर मुंबईत मराठ्यांचा महासागर लोटलाय आणि म्हणून हजारो गाड्यांमधून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। त्याचमुळे ईस्टर्न फ्रीवेवरती ही कोंडी झाल्याचं आपण बघतोय। काल खरं तर ईस्टर्न फ्रीवे पूर्णपणे कोंडीत झाली होती। संपूर्ण ईस्टर्न फ्रीवेवरती जाम झाला होता आणि या फ्रीवेवरच्या वाहतूक कोंडीची दृश्य आता समोर आलेली आहे। आंदोलकांचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे, मात्र मुंबईत नोंदीच्या नोंदी अजून येताच दाखल होत आहेत। राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत आणि त्यामुळे मुंबईत येणारी सगळी रस्ते हा फ्रीवे ही काल कसा जाम झाला होता यातूनच दिसून येत आहे की ही तीव्रता किती आहे, या आंदोलनाची तीव्रता नेमकी किती आहे। ही कालची दृश्य आपण बघतोय। 29 ऑगस्टची कालची दृश्य जेव्हा आंदोलक मुंबईत दाखल होत होते आणि त्यावेळी ईस्टर्न फ्रीवे कशा पद्धतीनं जाम झाला होता, तर दुसरीकडे आपण CSMT स्थानकाबाहेरची आत्ताची दृश्य बघतोय जिथे वाहतूक कोंडी झालेली आहे। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गिरीश, सध्या तुम्ही CSMT स्थानकाबाहेर आहात, या ठिकाणी वाहतूक कोंडी दिसतेय, ती सुरळीत करण्यासाठी नेमकं काय प्रयत्न सुरू आहेत? सध्या मी CSMT स्थानकाच्या बाहेर आहे। जो मुख्य रस्ता आहे पालिकेच्या बाजूचा तो पूर्णपणे जाम झालेला आहे। मराठा आंदोलकांनी संपूर्ण रस्ता आहे तो ब्लॉक केलेला आहे, अडवलेला आहे। त्यामुळे आपण बघितलं तर 1 ते 1.5 किलोमीटरची वाहनांची रांग सध्या आपल्याला पाहायला मिळते। पोलीस मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी मराठा आंदोलक मात्र तयार नाहीयेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे ती झालेली आहे। या ठिकाणी फोर्टच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे। रॅपिड फोर्स देखील तैनात करण्यात आले, मात्र रॅपिड फोर्स देखील फक्त सध्या स्थितीत त्या ठिकाणी तैनात करण्यात आले। कोणत्याही कृती या ठिकाणी रॅपिड फोर्स करताना पाहायला मिळत नाही। मुंबई पोलीस असतील, सर्व प्रशासन आहे ते या ठिकाणी मराठा आंदोलकांना आवाहन करत आहे, मात्र मराठा आंदोलक काही ऐकण्यास तयार नाहीत आणि त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो मुख्य रस्ता आहे पालिकेच्या बाजूचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे, जाम झालेला आहे। 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंतची रांग आहे। अर्थातच आपण बघू शकतोय गिरीश की 1.5 ते 2 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी दिसत आहेत। CSMT स्थानक जे नेहमी गजबजलेलं असतं, मुंबईकरांचं मध्यवर्ती स्थानक आहे, जिथून त्यांचा उदरनिर्वाहाला जाण्यासाठी, त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना फायदा होत असतो, मात्र आता तिथेच जाम झालंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।